ಸ್ನೇಹಿತರೆ, ನಾವು ಹೋಗ್ತಾ ಇರೋದು ಗೋಕುಲ್ ಧಾಮ್ಗೆ, ಅಂದರೆ ಕೃಷ್ಣ ಹುಟ್ಟಿದ ಜಾಗ ಬೃಂದಾವನ್ ಹಾಗೂ ಕನ್ಸ್ ಕಿಲಾ, ಎಲ್ಲಿ ಕನ್ಸ್ ಮಾಮ ಇದ್ನಲ್ಲ ಅಲ್ಲಿಗೆ, ಮತ್ತೆ ಹಾಗೂ ಈಗ ಹೋಗ್ತಾ ಇರೋದು ಮೊದಲು ಗೋಕುಲ್ಗೆ. ನಂದು ವಾಟಿಕ पाँच चीज़ों का बिक्री नहीं होता है, लहसुन प्याज चाय पीना बड़े अंदर मसाले वाले चाय प्याज लहसुन कुछ नहीं। भोलेनाथ का मतलब तो कोई टेंशन नहीं। ये इधर आती हूँ, इधर से गोल कर। अरे ठहरो एक मिनट, ये बना करके थोड़ी देर के लिए बंद कर दें। ಇಲ್ಲಿ ಯಶೋಧ ತಾಯಿ ದೀಪ ಹಚ್ತಾ ಇದ್ರಂತೆ. ಯಶೋಧ ತಾಯಿ ಇಲ್ಲಿ ದೀಪ ಹಚ್ತಿದ್ರಂತೆ. इनके होते हैं। हाँ। यशोदा मैया ने भगवान का छिट्टी का कपड़ा धोया है। अच्छा। सामने में देखोगे वो मधुबन जंगल है। हाँ। यहाँ भगवान कृष्ण गाय चराए हैं, हाथी घोड़ा पालकी जय कन्हैया लाल के वहाँ पे। हाँ, वो पूरा अभी क्या डेवलपमेंट हो गया तो घर बन गए। अच्छा। पहले पूरा जंगल था। अच्छा। यहाँ भगवान कृष्ण गाय चराते। वहाँ गाय चराते। हाँ, द्वापर में 2 कदम का पेड़ सामने आपके। हाँ। और 1 कदम का पेड़ इधर है। यहाँ भगवान कृष्ण बांसुरी बजाए। हाँ। नाम पड़ा भगवान का वंशी वाला। बोलो वंशी वाले की जय। ये मंगल वस्त्र है, होली क्लॉथ। अपने घर पे कोई भी शुभ कार्य करते हैं ना, शादी बंधन कथा होगा तो उसको पहनते। अच्छा। यहाँ बांध के जाते हैं, अपनी मनोकामना पूरी होती है। माथा लगाओ, माता पिता गुरु को याद। अच्छा अच्छा। माथा लगा लीजिए। यहाँ पर यशोदा माँ दीप लगाती थी। माथा लगाओ पहले। माथा लगाओ, नमस्कार करो, जो बन बने वो 2, 5, 10 रुपए। सारा दर्शन प्रेम से अच्छे से हो गया। आज दीदी का हमारी का बर्थडे और पूरा प्रेम से दर्शन करा के लेके आना। तो इसको अंदर रख लेना, बंदर है ना, बंदर ले। अच्छा अच्छा अच्छा। पहले बंदर वही लेगा, सेफ्टी के लिए। बाकी आपका अच्छा, यहाँ पर बंसी बजाते थे बैठ के। यही नाम पड़ा भगवान का वंशी। जय गणेश बोलो। क्या बोलो? जय गणेश। जय गणेश। ये छठी पूजा के। ये यमुना नदी से जुड़ रहा है ना ये पूरा। हाँ। तो उधर में क्या है कि इतना समर लग रहे हैं, हाँ। जब भी पानी कम होने लगता है अच्छा। यमुना नदी का पानी इधर में आ जाता इधर आ जाता है। अच्छा अच्छा। है। जाइए, पंडित जी सब बतला रहे हैं, आगे जाकर पता सुनिए समझ। ಇದು ನೋಡಿ ಗೋಕುಲ್ ದ್ವಾರ ನೋಡಿ, ಅಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣದ ಇದಿದೆಯಲ್ಲ, ಇಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣ ಎಂಟ್ರಿ ಆದ್ರಂತೆ. ಅಂದರೆ ಯಮುನಾ ನದಿಯಿಂದ ಕರ್ಕೊಂಬಂದರು ವಾಸುದೇವ್. धर्मशाला 3 दिन 3 रातें तक की। इनका नाम पड़ा दर्शन मिश्र। वृंदावन में जाते हैं वहाँ गोपेश्वर मिश्र, और गोकुल में आते हैं ना यहाँ दर्शनेश्वर। बोलो दर्शनेश्वर महादेव की जय। दर्शनेश्वर महादेव की जय। चेक करा दूं कलाकार बड़ा? नहीं अभी नहीं। ये कौन सा है? ये क्या है? ನೋಡಿ, ಇದು ನಂದ್ ಮಹಲ್. ನಂದ್ ಮಹಲ್ ಇದು
ಮೇಲ್ಗಡೆ ನೋಡಿ ಏನು ಬರೆದಿದ್ದಾರೆ ಅಂತ. ಶ್ರೀ ನಂದ ಮೆಹಲ್ ಕೃಷ್ಣ ಬಲರಾಮ್ ಮಂದಿರ್, ಅಣ್ಣ ತಮ್ಮನ ದೇವಸ್ಥಾನ. ಇಲ್ಲೇ ಕೃಷ್ಣ ಬೆಳೆದಿದ್ದು, ಈ ಮನೆಯಲ್ಲೇ. ನಂದ ಮೆಹಲ್, ನಂದ್ ಬಾಬಾ ಅನ್ನೋದು ಕೃಷ್ಣವರ ತಂದೆ, ಸಾಕು ತಂದೆ. ಯಶೋಧ ನಂದಲಾಲ್ ಅವರ ಮನೆ ಇದು. ಒಳಗಡೆ ಹೋಗೋಣವಾ? ಇಲ್ಲಿ ಬಲರಾಮ್ ಅವರ ಮನೆ. ಇಲ್ಲಿ ಒಳಗಡೆ ಹೋದರೆ ಬಲರಾಮ್ ಮತ್ತು ಅವರ ಹೆಂಡತಿ ರೇವತಿ ಅವರ ಮನೆ, ದೇವಸ್ಥಾನ. ಒಳಗಡೆ ಕ್ಯಾಮ್ರಾ ಅಲೌಡ್ ಇಲ್ಲ, ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ. ಇದು ಕೃಷ್ಣ ಜನ್ಮಭೂಮಿ, ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಕನ್ಸ್ ನಗರಿ. ಇದು ಕನ್ಸ್ ನಗರಿಯಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣ ಹುಟ್ಟಿದ ಸ್ಥಳದ ಹತ್ರ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತೀನಿ. ಇದು ಕೃಷ್ಣ ಕುಂಡ. तो 20 मिनट का तो चाहिए. अलाउ नहीं करेंगे मंदिर पे तो अंदर नहीं करेंगे तो ठीक है, कम से कम बाहर का तो ले लो. श्री कृष्ण जन्मभूमि. ನೋಡಿ, ಇಲ್ಲೇ ಕೃಷ್ಣ ಹುಟ್ಟಿದ್ದು, ಜೈಲಲ್ಲಿ. ಎಲ್ಲಿವರೆಗೂ ಕ್ಯಾಮ್ರಾ ಬಿಡ್ತಾರೋ ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ತಗೋತೀನಿ. ಬನ್ನಿ ಹೋಗೋಣ. ಇದೇ ಕೃಷ್ಣ ಜನ್ಮಭೂಮಿ. तो लेने आता है. और जो यहाँ आके रोते हैं वो जीवन भर अपना सब कुछ खोते हैं. ये खोने का जगह नहीं, हंसने और पाने का जगह. बोलो लड्डू गोपाल की जय, नंद बाबा की जय, माता पिता की जय. जय बोलने में नो कंजूसी. आपका भी वीडियो लेंगे, यूट्यूब पे डालते हैं. ನೋಡಿ, ಇದೇ ನಿಧಿವನ. ಇಲ್ಲಿ 1600 ಗೋಪಿ ಅವರ ಜೊತೆ ಕೃಷ್ಣ ಇಲ್ಲಿ ರಾಸಲೀಲೆ ಮಾಡೋಕ್ಕೆ ರಾತ್ರಿ 12 ಗಂಟೆ ಮೇಲೆ ಬರ್ತಾರೆ. ಇದೇನು ನಿಮಗೆ ವೃಕ್ಷಗಳು ಕಾಣ್ತಿದೆಯಲ್ಲ, ಈಗ ಮರ ಥರನೇ ಇದೆ. ರಾತ್ರಿ 12 ಗಂಟೆ ಆದಮೇಲೆ ಇದೇ ಮರಗಳು ಗೋಪಿಕಸರಾಗ್ಬಿಡ್ತಾರೆ. ಜಾಗದಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣ, ರಾಧಾ ಮತ್ತು 1608 ಗೋಪಿಕಸ್ಥರು ಇಲ್ಲಿ ರಾಸಲೀಲಾ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಡ್ಯಾನ್ಸ್ ಮಾಡ್ತಾರೆ ರಾತ್ರಿ 12 ಗಂಟೆ ಮೇಲೆ ಈ ಜಾಗದಲ್ಲಿ. ನೋಡಿ, ಈ ಜಾಗದಲ್ಲಿ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ತನ್ನ ತಾಯಿ ತಂದೆ ಯಶೋಧ ತಾಯಿ ನಂದ ಬಾಬಾ ಅವ್ರನ್ನ ಇಲ್ಲಿ ಕರ್ಕೊಂಬಂದು ಇಲ್ಲಿಂದ
ತೀರ್ಥಯಾತ್ರೆ ಕರ್ಕೊಂಡು, ಅಂದರೆ 4 ಧಾಮ್ ಅಂತವಲ್ಲ ನಾವು ನಾರ್ತ್ ಇಂಡಿಯಾದಲ್ಲಿ, 4 ಧಾಮ್ ಯಾತ್ರೆ ಯಾರು ಮಾಡಿಸ್ತಾರೋ ತಾಯಿ ತಂದೆಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಪುಣ್ಯ ಸಿಗುತ್ತೆ ಅಂತ ಇದೇ ಇಲ್ಲಿಂದನೇ ಶುರು ಮಾಡಿದ್ರು ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ತನ್ನ ತಾಯಿ ತಂದೆ. ನೋಡಿ ಈ ಜಾಗದಲ್ಲೇ ಮೀರಾ ಬಂದು ಇಲ್ಲಿ 15 ವರ್ಷ. ಕಿತ್ನಾ ಸಾಲ್? ये 500 साल, नहीं ಮೀರಾ ಕಿತ್ನಾ ಸಾಲ್ ಥಿಯಾ? 15 साल. ಇಲ್ಲಿ ಮೀರಾ ಅವರು 15 ವರ್ಷ ಕೃಷ್ಣನ ಹುಡ್ಕೊಂಡು ಈ ಬೃಂದಾವನಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದು. ಇದೇ ಜಾಗದಲ್ಲಿ ಮೀರಾ ಅವರು 15 ವರ್ಷ ಇದ್ದರು. ಆಮೇಲೆ ಈ ಒಳಗಡೆನೆ ಪ್ರಾಣ ಬಿಟ್ಟರು. ಒಳಗಡೆ ಅವ್ರದ್ದು ಫೋಟೋ ಎಲ್ಲ ಇದೆ, ಆದರೆ ಕ್ಯಾಮ್ರಾ ಅಲೌಡ್ ಇಲ್ಲ. ಈ ಜಾಗ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಲ್ಲ, ಈ ಜಾಗದಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣ ಮತ್ತು ರಾಧಾ ಇಬ್ಬರೂ ಗುಪ್ತವಾಗಿ ಮದುವೆ ಆಗಿದ್ದು. ಇವರಿಬ್ಬರು ಮದುವೆ ಮಾಡಿಸೋದಕ್ಕೆ ಬ್ರಹ್ಮನೇ ತಾನೇ ಭೂಮಿಗೆ ಬಂದು ಅವರಿಬ್ಬರಿಗೆ ಮದುವೆ ಮಾಡಿಸಿದ್ದು. ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ ಬರೆದಿದ್ದಾರೆ, ರಾಧಾಕೃಷ್ಣ ವಿವಾಹ ಸ್ಥಳ. ಇಲ್ಲಿ ಅವರಿಬ್ಬರು ಮದುವೆ ಆಗಿದ್ದು. ಅವರಿಬ್ಬರನ್ನ ಮದುವೆ ಮಾಡಿಸೋದಕ್ಕೆ ಬ್ರಹ್ಮ ತಾನೇ ಬಂದಿದ್ರಂತೆ ಇಲ್ಲಿ ಭೂಮಿಗೆ. ಇಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣ ರಾಧಾಗೆ ಸಿಂಧೂರ ಆಗ್ತಾ ಇರೋದು. ಇಲ್ಲಿ ಬ್ರಹ್ಮದೇವ ರಾಧಾಕೃಷ್ಣನ್ ಮದುವೆ ಮಾಡಿಸ್ತಾ ಇರೋದು. और कुछ नहीं है। हाँ? जैसे टूरिस्ट लोग घूमने आते ना, उसके मंदिर असली का दर्शन हो ही गया। हाँ, हो गया। हमको लगा अलग मंदिर है, इसलिए हमने आ जाओ। अब आप बोलो नहीं पासपोर्ट लग गया। उधर बिजी, यहाँ पे कनेक्शन नहीं लगा। 2 बार फ़ोन किया था, उठा नहीं पाया। 12 के मुझको फ़ोन, मैं फ़ोन करके देखो, बोला बिजी है। तो गुस्सा अब की बोलो फ़ोन किया देखा, वो उस नंबर पे तो मेरे दूसरे नंबर पे लगा, वो शायद बिजी होकर के बोल देना। बोलो पे नेटवर्क नहीं लग रहा है उसको। बाबू जब आते हैं ना तो अच्छा से घूमो, खाना पीना तो रहता ही है हमेशा, खाना पीना इम्पोर्टेंट नहीं है। अरे मंदिर
सब एक सांप में चली एक सांप में आवो ए तौनी सोड में संगला है ये सब काम है थोड़ा आगे चल पाएंगे इधर अंदर भी चलेंगे ना गोवर्धन पर्वत मॉडल बोलो देखो कार का हुआ देखो का ऐसी सपोर्ट है देखो ऐसे बहुत मेरा बेटा एक बार मर गया
ये बता दीजिए क्या है बोल के ये बता दीजिए क्या है ಈಗ ತಾಜ್ ಮಹಲ್ ಒಳಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದೀವಿ. वेरी गुड थैंक यू ಇದು ಎಂಟ್ರಿ, ತಾಜ್ ಮಹಲ್ ಒಳಗೆ ಹೋಗೋ ಎಂಟ್ರಿ. ಎಷ್ಟು ರೂಲ್ಸ್ ಆ್ಯಂಡ್ ರೆಗ್ಯುಲೇಷನ್ಸ್ ಇದೆ ಇಲ್ಲಿ. ವಾ, फोकस करो ना तब दिखेगा ना. ಅಚ್ಚಾ. ತಾಜ್ ಮಹಲ್ ಕಾಣಿಸ್ತಿದೆಯಲ್ಲ ನಿಮಗೆ? Oh my God. दिस इज ताज चलो 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 ಒಂದು ಇದು ತಗೊಂಡ್ಬಿಡ್ತೀನಿ ತಡಿಯೋ. ನೋಡಿ ತಾಜ್ ಮಹಲ್ ಹತ್ರ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಝೂಮ್ ಮಾಡಿ ತೋರಿಸ್ತೀನಿ ನಿಮಗೆ. ನೋಡಿ ಚೆನ್ನಾಗಿ ಕಾಣ್ತಿದೆಯಲ್ಲ, ಚೆನ್ನಾಗಿ ಕಾಣ್ತಿದೆ ಅಲ್ವಾ? उनका फोन आया था बस उनके बड़े भाई हैं उनको ना जी में रेफर करा उनके हस्बैंड तो पूछ रहे थे कि ಅಂಬಾರಿ ಶೂಟಿಂಗ್ ತೆಗ್ದಿದ್ದಿಲ್ಲೇ, ಅಲ್ಲಿ ಕಾಣಿಸ್ತಿದೆಯಾ ನಿಮಗೆ? ಅಲ್ಲೇ ತೆಗ್ದಿದ್ದು ಅಂಬಾರಿ ಶೂಟಿಂಗ್. ಅಲ್ಲಿ ಶಹಜಹಾನ್ ಮತ್ತು ಮುಮ್ತಾಜ್ ಅವ್ರ ಗೋರಿ ಇತ್ತಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ಫೋಟೋ ತಗೊಳಕ್ ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ ಅವರು.